मधला 20वा फलंदाज आहे ज्याने चौकारीच्या साहाय्याने आपलं खातं खोललं. पॅडी योगेश 20वा फलंदाज चौकारीच्या साहाय्याने खातं खोललं. अनिरुद्ध पाटील आपण बघतोय आमचे कायमच परत मित्र राहिलेत आणि यापुढे राहतील. परंतु चांभारली संघाच्या धावसंख्येचा आपण विचार केला पाहिजे तर यापेक्षा मोठी ती सुरुवात काय असावी. 28 धावा त्याही नाबाद पहिल्या षटकामध्ये. जवळपास वेळे चांभारली संघ ठरवूनच आला की या आजच्या दिवसामध्ये आणि रात्रीमध्ये मजल मारायची. परंतु थोडासा विचार करण्यास भाग पाडले कांबे संघाला. भावेश सारख्या आक्रमक आणि सुरुवात करून देणाऱ्या गोलंदाजावरतीच विमानित प्रहार केलाय, वार केला. तर चांभारली संघाच्या फलंदाजांनी अमित मुंडे असेल किंवा मग योगेश जांभळे असेल. परंतु 28 धावा पहिल्या षटकामध्ये थोडासा विचार करायला लावणारी गोष्ट अमित म्हात्रेला. परंतु येणारे 3 षटक बाकी आहेत आणि या 3 षटकांमध्ये रोख लावणार का कांबे संघ हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं तर सांघिक स्पेल मधलं दुसरं षटक अतुलचं. हा चेंडू अमित मुंडेला खेळलाय. मिड विकेट सीमा रेषेच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आपण बघतोय. हार्दिक चेंडू खाली येतो आणि झेल टिपतोय. पहिली विकेट जातीय अमित मुंडेच्या स्वरूपात. 1/28. फलंदाज बाद आहे. धावफलकावरती धावांच्या 28 पॅडी. सुरुवात केली आहे कांबे संघानं चांगली. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कमबॅक करण्याचा प्रयत्न अतुल कुरंगळेचा. 1 विकेट जाती अमित मुंडे सारख्या फलंदाजाला बाद केलं. आणि अनुभव तो काय अमित म्हात्रेनं पणाला लावला आपण बघितलं. अमित मुंडेची विकेट मिळतीये. नौका आलेला फलंदाज राजीव शाह फ्रॉम रसायनी रजत मुंडे नॉन सायकेडला आपल्याला बघायला मिळतोय. सायकेडला योगेश जो चौकारीच्या सहाय्याने खेळतोय वैयक्तिक 4 या धावसंख्येवर. दुसरं षटक मार्गस्थ अतुलचं. गोलंदाज फेकणार या षटकातला पुढचा चेंडू. अतिशय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळत आहे कैलासवासी भाया पारंगे स्मृती चषकामध्ये. दुसरा चेंडू सरळ खोलवर टप्प्याचा वापर केलाय. विकेटच्या खोलीचा लांबीचा पुरेपूर वापर आणि हा दुसरा आदरा चांभारली संघाला. दोन फलंदाज बाद आहेत. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यश मिळवणं पाहिजे फार सोपं असतं परंतु यश टिकवणं थोडंसं कठीण आहे. पहिल्या षटकात 28 धावा जमत संघानं पाया रचला होता. फक्त कळस लावायचं काम करायचं तर 3 षटकांमध्ये 60 ते 65 धावांचा आकडा बघायचा होता. परंतु पहिल्याच 2 चेंडूंवर आपण बघितलं विकेट गेल्या अमित मुंडे आणि योगेश जांभळे. त्यानंतर मात्र अतुल जांभळे आपण बघतोय फॉर्म मध्ये असणारा फलंदाज. मिड विकेट सीमा रेषेला मारलेला फटका सुरक्षित आणि सोपा झेल टिपला. बॅक टू बॅक 3री विकेट. याचाच अर्थ या टुर्नामेंट मधला पहिली विकेट हॅट्रिक साध्य करणारा हा गोलंदाज अतुल कुरंगळे. सफल टुर्नामेंट म्हणून या टुर्नामेंटकडे पाहिलं जातं. 6वं वर्ष कैलासवासी भाया पारंगे स्मृती चषकाचं. या टुर्नामेंटच्या आजच्या दिवसामध्ये काय नाही पाहिलं. अर्धशतक पाहिलं. बॅक टू बॅक 6 षटकार पाहायला मिळाले.
षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली, चौकारांची हॅट्रिक होणं अजून चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली. सकाळी आपण बघितलं निलेश माळी सावळेच्या फलंदाजाने चौकारांची हॅट्रिक साध्य केली, त्यात विकेट हॅट्रिक अतुल कोरगळे घेतोय. सुधीर मुंडे सायकलला खोलवर टप्प्याचा पुरेपूर वापर, बॅक टू बॅक 4 विकेट्स, 2 झेलजीत 2 बोल्ड केले ते गोलंदाज अतुलनं. विवरण तांबे संघाच्या या गोलंदाजानं जवळपास तांबर्ली संघाच्या कोटात सुरुंग लावला. तांबर्ली संघाला हादऱ्यावर हादरे देतोय तो हा गोलंदाज. डबल हॅट्रिक आपण बघतोय. पॅडी बॅक टू बॅक 4 विकेट मिळतात अतुलला. मिळतात म्हणण्यापेक्षा मिळवल्यात अतुलनं हे म्हणणं जास्त सोयीस्कर ठरेल, कारण 2 त्रिफळाचीत आणि 2 झेलचीत अतुलनं चांगलं कमबॅक करून दिले कांबे संघाला. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, 4 चेंडूचा खेळ संपला. 28 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली, परंतु मधल्या अवस्थेत आपण बघतो थोडासा गडबडला तो तांबर्ली संघ. गोलंदाज तयार. मयूर नौका आलेला फलंदाज स्ट्राईकेटला. निर्धाव चेंडूच्या सांगता होती आणि निर्धाव चेंडूच्या बरोबर 28 धावांवर गाडी अडकली आहे ती तांबर्ली संघाची. कांबे संघ विचार करून षटक सोपवला अतुलच्या हातामध्ये. अतुलच्या विश्वासाला निवडणूक सारखं ठरलाय. 4 विकेट्स मिळवल्यात, परंतु थोडंसं प्रेशर पाहायला मिळतंय ते तांबर्ली संघावरती. प्रेशर रिलीज करणारा एखादा फटका किंवा स्ट्राईक रोटेट करून धावफलक थोडंसं पुढे झाला हवं. 28 धावे संख्येचा आकडा आपण बघतो तांबर्ली संघासाठी थोडा तरी घातक ठरलाय. तर या सत्रात पहिल्यांदा फलंदाजी करत असताना शांत डोक्याने खेळ करणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. अतुल आपल्या वैयक्तिक स्पेल मध्ये षटक पूर्ण करतोय. शेवटचा चेंडू फेकणार दांडफटा येईल कडून. हा चेंडू मयूरने खेळला. हलक्या हातानं चेंडूला ढकलल्या मृतिकेच्या दिशेने एकेरी धाव मिळते. या एकेरी धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पाडी या चेंडूवरती एक धाव आली. जर का चेंडू निर्धाव केला असता किंवा विकेट देऊन गेला असता तर कदाचित या टुर्नामेंट मधलं पहिलं निर्धाव षटक टाकणारा गोलंदाज अतुल पाहायला मिळाला असता. परंतु या एकेरी धावेच्या बरोबरीने फार समीकरण बदलली. 29 धावा